प्रशांत बागडे यांना धन्यवाद. हॅलो. तर विनंती करतोय धोत्रे संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धोत्रे संघाचा कर्णधार. तर आजच्या दिवसातील सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. एका बाजूला बिरदोले तर दुसऱ्या बाजूला जांभरूक या दोन संघादरम्यान मात्र सामना रंगतोय मैदानामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकलाय जांभरूक संघानं. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी असणाऱ्या बिरदोले संघाची सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होती. बिरदोले संघाची एका बाजूला गणपत आणि कल्पेश ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती मोमेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय आपण ज्यांना पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र मिळवलाय. अनिरुद्ध हा गोलंदाजी मार्कवरती येतोय पहिल्या षटक हाताळण्यासाठी. तर धोत्रे संघाचा कर्णधार वैभव आपण या आयोजकांशी संपर्क साधायचे. तर कॅश प्राइज येत या ठिकाणी या बिरदोले संघासाठी सकाराम कालेकर यांच्याकडून 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सामन्याला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय अनिरुद्ध हा गोलंदाज. पेमेंटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन कल्पेश न स्ट्रायकिंग एंडला गणपती जोडिया. बिरदोले संघाची पहिला चेंडू पडल्यानंतर मात्र श्रीरक्षकाच्या हातात विसावला जातोय. चांगली सुरुवात अनिरुद्ध या गोलंदाजानं केलंय. निर्धाव चेंडूच्या माऱ्यानं मात्र सेकंड इनिंगचा पहिला सामना पाहतोय. बिरदोले विपक्ष जांभरूक या दोन संघादरम्यान ही लढत यावेळेस देखना फटका मैदानामध्ये पाहतोय. गल्ली मधून चेंडू काढलाय. 4 धाब्यांसाठी येतोय पहिला चौकार कल्पेशच्या बॅट मधून. कमांडीज चौकाराच्या सायन मात्र सिगंड शोधताय बिरदोळे संघाच्या 4 या धावेनं. पुनश्च त्याच नजाकत बरा फटका केला जातोय. अकलेचा बुद्धीचा वापर मात्र मैदानामध्ये कल्पेशच्या मार्फत केला जातोय. पुनश्च बॅक टू बॅक 4 धावेसाठी येतोय बिरदोळे संघाला देणार हा चौकार कबड्डीच. दोन चौकारच्या सायन मात्र धावफलक 8 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा मात्र एकवटल्यात कल्पेश या फलंदाजानं धावफलकावरती. चौथा चेंडू घेऊन मात्र सज्ज होईल. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलला सजवलं जातोय जांभरूक संघाच्या मार्फत. तो चौकार मात्र आलेत. 8 धावा धावफलकावरती. चौथा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. हवाई जबर होत आहे त्या ठिकाणी. टिपली जातीये जेला आणि बॅट्समन कल्पेशचा संपेल खेळ. बॅक टू द पवेलियन. पहिला झटका पहिला गडी गारद होत आहे बिरदोले संघाचा. जातोय 8 या धावसंख्येवरती. बिरदोले संघाला कल्पेशच्या स्वरूपात नवीन बॅट्समन रोशन मैदानामध्ये. यावेळेस
गणपतच्या बॅट मधून पटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला. दांडी गुल होती. झटका बसतोय दुसरा बॅक टू बॅक. बिरदोले संघाला तू चल मी आया अशी परिस्थिती बिरदोले संघाच्या मैदानामध्ये. कबड्डी आज बॅक टू बॅक 2 विकेट मात्र त्यांना कमावल्यात. विकेट हॅट्रिकच्या कदारावरती हा गोलंदाज विकेट हॅट्रिक पुन्हा होणार का या स्पर्धेची. आणि या नक्कीच निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी अनिरुद्ध ह्या गोलंदाजाचा येतोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत बिरदोले संघाच्या. 2 गडी मात्र गमावलेत बिरदोले संघानं. पहिलं तर मित्रांनो आज प्रॉमिस डे म्हणजे काय तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्यांना दिलं होतं ते प्रॉमिस. राजा तुम्ही विशाल गडगाटा एक बी गमीन पुढे सरकू देत नाही हे प्रॉमिस मात्र केलं होतं बाजी प्रभू देशपांडे यांनी. तर एका बाजूला पहिला तानाजी मालुसरे यांचा प्रॉमिस. राजा आदिया लगीन कोंडाण्याचं बघ माझ्या रायबाचं हे प्रॉमिस मात्र नक्कीच केलं होतं तानाजी मालुसरे यांनी. एका बाजूला पहिला तर प्रॉमिस डे म्हणजे काय तर राजा तुम्ही 60 मावल्या द्या एका रात्रीत गड देतो हे प्रॉमिस मात्र नक्कीच केलं होतं. दुसऱ्या बाजूला पाहिलं प्रॉमिस डे म्हणजे काय तर स्वराज्य स्थापन करून दाखवून आईचं स्वप्न ज्यानं साकार केलं ते मात्र महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. हे प्रॉमिस जर पाहिलं तर या आठवणीमध्ये आपल्या आठवणीमध्ये राहणारं प्रॉमिस नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावल्यांनी केलेली करामत. या जाऊया मैदानाकडे. पटका मात्र येतोय षटकातील पहिल्या चेंडूवरती गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय. यावेळेस संदेश हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मिळते. सिंगल ना मात्र धावफलक 9व्या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 9 धाबा 2 गडी मात्र गमावलेत बिरदोले संघानं. पहिल्या सामन्यामध्ये दीपक हा फलंदाज ज्यानं चांगली फलंदाजी करून संघाला साबरलं होतं तो मात्र स्ट्रायकिंग गेडला. यावेळेस चेंडू येतोय निर्धाव गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज. दुसरा चेंडू गोलंदाज संदेशच्या मार्फत येतोय निर्धाव. यावेळेस पुनश्च मात्र सज्ज बोईला स्ट्रायकिंग गेडला बॅट्समन दीपक. स्ट्रायकिंग गेडला रोशन इजोडिया बिरदोले संघाची. यावेळेस फटका केला अक्रॉस द लाईन. फटका चेंडू जाईल धाबेसाठी येतोय हा षटकार दीपकच्या बॅट मधून. नक्कीच अशा पल्लवित झाल्या असतील या षटकारानं बिरदोले संघाच्या कमांडीज.
थोडेसा फंबल पाहायला मिळतोय पुनश्च डायरेक्ट हिट आणि नक्कीच धावचीच्या स्वरूपात झटका बसतोय तिसरा बिरदोले संघाला मोठी विकेट मैदानाच्या बाहेर सापला मात्र रचला होता त्याच्यामध्ये अडकलाय दीपक यावेळेस तिसरी विकेट दीपकच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर कमांडीज षटकाचा खेळ समाप्त झालाय फलकावरती 17 धाबा बिरदोले संघाच्या 3 विकेट मात्र गमावल्यात नवीन बॅट्समन राहुलला आपण मैदानामध्ये पाहतोय नक्कीच या वेळेस थोडस पुढे काढलंय राहुल या फलंदाजाला पहिल्या सामन्यामध्ये पाहिला तर शेवटच्या क्षणी ज्यानं चांगली फटकेबाजी केली तर राहुलला मात्र या वेळेस कर्णधारानं पुढे पाठवलाय नक्कीच त्याचा फायदा त्याला करायचा अडचणीमध्ये सापडलाय बिरदोले संघ घरच्या ग्राउंड वरती खेळताना पाहतोय परंतु जशी या प्रॅक्टिसला मजा येते तशी मॅचला मात्र मजा पाहायला मिळत नाही या बिरदोले संघाकडून गौरव हा गोलंदाज येतोय तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती पहिला तर पहिल्या सामन्यामध्ये शेवटचं षटक गौरव या गोलंदाजांना हाताळलं होतं यावेळेस तिसऱ्या षटकाला मात्र गौरवला 5 रन केला कर्णधारानं स्ट्रायकिंग गेटला बॅट्समन राहुल 17 धावा फलकावरती आहेत तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते गौरव गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू यावेळेस पंच आम्हाला सांगतायत स्वेर मारा दिशा मात्र अजून सापडली नाहीये गोलंदाज गौरव याला एक्स्ट्रा धाव मात्र दिली जाते 18 धावा फलकावरती लागल्या जातील एक्स्ट्रा धावेनं यावेळेस राहुलच्या बॅटमधून फटका येतो स्टेट ग्राउंड फटका पाहायला मिळालाय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 2 धावा मात्र या चेंडूवरती अर्जित होतील 2 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेला 20 या अंकावरती 20 धावा बिरदोले संघाच्या धाव फलकावरती दुसरा चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय कार्पेट लेबल मात्र चेंडू जातोय लॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय त्या ठिकाणी थोडं खराब कामगिरी आणि या धावचीची संधी आहे आणि नक्की संधीचं सोनं केलं जातं यष्टीरक्षकाच्या मार्फत धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होईल रोशन बॅक टू द पव्हलियन 4थी विकेट मैदानाच्या बाहेर कमांडीज मैदानामध्ये पाहतोय रमेशला आपण 4 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यात नवीन बॅट्समन रमेश स्ट्रायकिंग एंडला 2 चेंडूचा खेळ संपलाय तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे गौरव गोलंदाजी मार्कवरती सज्ज तिसरा चेंडू घेऊन यावेळेस पंचांच्या उजव्या साईड कडून मारा करतोय रमेशच्या बॅट मधून बिग हिट मारण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण समीर याचं पाहतोय फेकी बघा मित्रांनो चांगली फेकी सहजरित्या यष्टीरक्षकाच्या हातात मात्र चेंडू आलाय एका धावेनं मात्र धाव फलक 23 या अंकावरती 23 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत बिरदोले संघाच्या
जबरदस्त फटका केलाय राहुलच्या बॅट मधून. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय साधा बेनसाठी A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार कबड्डीज. फटका सजवला यावेळेस राहुलच्या बॅट मधून. पुन्हा फटका केलाय लॉंग झोन मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक ना ते वन पाहून चेंडू उचलणार. एकदा मात्र नक्कीच मिळेल. एका धावेनं मात्र धावफलक 30 या अंकावरती जाऊन पोहोचलाय आतापर्यंत बिरदोले संघ. शेवटचा चेंडू गौरव या गोलंदाजाचा 30 धाबा. याबले सरीबास अटेम्प्ट केला परंतु फटका मात्र सजवण्याचा प्रयत्न केला. अपयश आलाय फलंदाज रमेश याला. शेवटचा षटक घेऊन कोणता गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती येणारा. 3 षटकांचा खेळ संपला. 30 धाबा धावफलकावरती येतं. 4 गडी मात्र गमावल्यात बिरदोले संघानं. आतापर्यंत पाहिलं तर चांगली फटकेबाजी या पहिल्या सामन्यामध्ये पाहिली आपण. जामरुक संघाची चांगली बॅटिंग लाईन आहे. त्यांच्या समोर चांगल्या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे बिरदोले संघाला. परंतु 30 धाब्यावरती येऊन पोहोचलाय बिरदोले संघ. तर विनंती करतोय कर्णधार आणि मराठे वडवली संघाचा कर्णधार या आपण टॉस साठी या दोन्ही संघाचे कर्णधार. एका बाजूला बदलापूर विभागातील कुलगाव संघ, फर्स्ट इनिंगचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस साठी. शेवटचा षटक समीर हा गोलंदाज. स्लगवरचा षटक हाणामारीचा षटक म्हणून संबोधलं जातं. ते षटक हाताळण्यासाठी समीर हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतो. स्ट्रायकिंग एंडला राहुल. पहिला चेंडू इथे चांगला फटका खेळला. या कबरच्या दिशेनं चेंडूला ढकलला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेनं मात्र धावफलक 32 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 32 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत बिरदोले संघाच्या. चांगल्या गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. दुसरा चेंडू फटका केला या त्या ठिकाणी रंगप झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला. मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलं जात. 2 धावेनं मात्र धावफलक 34 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 4थ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा मात्र खर्ची केल्या 2 चेंडू मध्ये. समीर या गोलंदाजांना नक्कीच आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न मैदानामध्ये राहुल फलंदाज आपण पाहतोय. संघाला सावरताना मैदानामध्ये राहुलला. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा फटका केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल वन बाउंस. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार कमांडीचे. चांगलं संगीत वाजवलं जात आहे. का कॉमेडी क्लिप तुम्ही मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4थं षटक मैदानामध्ये चालू आहे. समीर या गोलंदाजाचा 8 धाबा खर्ची केल्यात. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय परंतु एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद रमेश बॅक टू द पवलियन कमांडीज.
चा दोडिया फलंदाजाच्या मार्फत क्रॉसिंग पाहायला मिळते. या स्ट्रायकिंग एंडला राहुल असेल. नवीन बॅट्समन तुषार मैदानामध्ये पाहतोय आपण. 39 धाबा धावफलकावरती यावेळेस फटका केला. या कार्पेट लेबल ना एक कव्हरला क्षेत्ररक्षक ताई नात्या, परंतु त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. 2 धाबा मात्र नक्कीच मिळतील. 2 धाबेना धावफलक 41 धाबा धावफलकावरती लागला जात आहेत. शेवटचा चेंडू गोलंदाज समीर याचा फर्स्ट इनिंगच्या शेवटच्या षटकातील गोलंदाज समीरचा शेवटचा चेंडू घेऊन मात्र सज्ज होतोय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन राहुल मात्र सज्ज. जबलेस पंचांकडे अपील. नक्कीच या ठिकाणी टिपला जातोय जयला. बॅट्समन राहुलचा संपेल केल. बॅक टू द पब्लिक. चटका बसतोय 5वा बिरदोले संघाला. कबड्डीच प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर 41 धाबांपर्यंत मजल मारू शकला 4 षटकामध्ये बिरदोले संघ, परंतु आता 42 धाबांचा टार्गेट चेस करण्यासाठी जांभरूक संघ. चला मराठी वडवली टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. गावदेवी कुलगाव टीमचे कॅप्टन अविनाश भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉससाठी या. बदलापूर क्रिकेट चा बाहुबली अविनाश भोईर मैदानावरती आपल्याला नक्कीच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, परंतु टॉस साठी आपण इन्व्हाइट करतो मराठी वडवली टीमचे कॅप्टनना. 42 धावांचं टार्गेट. जाऊया मागच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं नेहमीप्रमाणे मोरिया सीसी बिरदोले संघाच्या वतीने तुषार. स्ट्रायकर हा गोलंदाज आपण पाहतोय. आघाडीचा फलंदाज अमोल आणि सनी नॉन स्ट्राईक एंडला. व्हेरी फर्स्ट बॉल. गेम इथे ऑन होतोय 42 धाबांची गरज असताना.
पहिलाच बॉल फॉरवर्ड टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, अतिशय चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्क लाईनचा हा बॉल आणि अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न अमोलचा राहिला, परंतु एक धाव येते. कदाचित धावबाची संधी देखील होऊ शकली असती. स्टनवरती डायरेक्ट हिट केला, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर बॅकअप देखील चांगला पाहायला मिळते. 38 सर्कलमध्ये का हवं असतं तुम्हाला धावा रोखायचे आहेत. जर कदाचित इनफिल्डला भेदून चेंडू जर निघून गेला तर सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जाईल. चौकार षटकारानं मात्र इथे गॅपशॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि तसंच चित्र मैदानामध्ये घडलंय. चेंडू सरळ चाललाय स्वीपर रिझनला, त्या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणाला दिले गेले पॉज आणि धावा मिळतात एकंदरीत 3. 42 धाबांची गरज. मागचा सामना आपण पाहिला तर बिरदोले संघाने डिफेंड करत तो सामना जिंकला आणि आता देखील आपल्याला पाहायचंय त्यांच्या पाठीला द्वितीय सत्र अगदी धावा डिफेंड करत असताना तुषारचा खेळ मात्र चांगला राहिला. तुषारची गोलंदाजी चांगली राहिली आहे. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकांचा स्पेल त्याने हाताळला, 10 धाबा त्याने खर्च केला आणि एकंदरीत 3 गड्यांना बाद केल्या. असं समीकरण आपण पाहिलं आणि तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. यावेळेस इथे पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक होतात, थोडेसे फंबलिंग, थोडेसे चाच पडतात आणि त्याचा पुरेपूर फायदा जांभरूक संघ घेत असताना धाबसंघ धावफलकावरती जांभरूक संघ देखील आम्ही दूरवरतून आलो आणि दूरचं आम्ही कापून अंतर कापून या ठिकाणी आलो. तर कदाचित आम्हाला देखील या मॅचमध्ये जिंकणं फार महत्वाचं असेल. तिसऱ्या फरीमध्ये कोणता संघ दाखल होईल या सामन्यानंतर आपल्याला अस्पष्ट पाहायला मिळेल. याचं चित्र यावेळेस फेकी होतीये खराब, कदाचित मी इतर म्हणण्यात चुका पाहायला मिळतात. एक चूक कदाचित या क्रिकेटमधून तुम्हाला या स्पर्धेमधून काढता पाय घ्यावा लागेल. कारण क्रिकेटमधले म्हटलं जातं ना की तुम्हाला जेव्हा तुम्ही चुकी कराल तेव्हा चुकीला अजिबात माफी नाही आहे. जेव्हा जेव्हा चुका तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला दगडी चाल आठवेल. चुकीला अजिबात माफी नाही आहे. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असलेला गोलंदाज तुषारचा आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती आली सिंगल, त्यानंतर तिहेरी धाव, त्यानंतर सिंगल आणि आता सिंगल. मराठे वडवली टीमची कॅप्टन आपण रिपोर्ट करा, टॉससाठी लगेच यायचा. यावेळेस लाईन चांगली आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय गुड लेंथ वरून चेंडू फ्लाय झालाय. सरळ एसटी रक्षकाच्या कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन भिसावतोय. तोपर्यंत डॉट बॉल. या बॉलची नितांत गरज होती कारण धाबा खर्च करत असताना तुषारला माहिती आहे कमबॅक कशा प्रकारे लावायचंय. तुषार मात्र अतिशय चांगला गोलंदाज आहे जो मोरिया सीसी बिरदोले संघाकडून नेहमी पहिले षटक हाताळत असतो आणि तुषारला अंकुश ठेवण्याचं काम करायचंय आणि ते करत असताना हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू, धावसंख्या अगदी स्थिर. 42 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डच्या वरून आपण पाहतोय. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. रन्स मिळतायत 4. हा येतोय चौकार. चांगली गोलंदाजी करत असताना 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केला गोलंदाज तुषारने, परंतु शेवटच्या बॉलवरती चौकार आला. परंतु इथे धावसंख्येला ग्राफ अगदी धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला ना तर 10 या आकड्यावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन स्थिर राहतोय. फलंदाजी करत असताना आपण पाहिला तर हा संघ मैदानाच्या आतमध्ये जांभरूक संघ एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मेहनत इतनी करो की किस्मत भी बोल उठे, ले बेटा ले, ये तेरा हक बनता है. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी फुल्ली वृद्धिंगत झाली 10 या आकड्यावरती. 18 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. चला लगेच आपण सामना स्पीडअप करायचा आहे. 4 षटकामध्ये कोणत्या प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक नसेल याची नोंद घ्यायची आहे. कारण जेव्हा जर जास्तीची गरज असेल तर मात्र पाण्याची मागणी मैदानावरती केली जाईल, परंतु ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र मैदानावरती नसेल अशी सूचना आयोजन कमिटीच्या वतीने येते. 5 षटकामध्ये तुम्हाला 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल, परंतु 4 षटकामध्ये कोणत्या प्रकारचा ब्रेक तुम्हाला नाही आहे. कंटिन्यू मॅच आपल्याला खेळायची आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज परेश तयार. परेश येतात. मराठे वडवली या संघाने जिंकला टॉस. वडवली टीम ऑन द टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट.
धावसंख्या धावफलकावरती 10 धावा, 18 चेंडू आणि 32 इक्वेशन या मॅचचं. स्ट्राईक एंडला फलंदाज सनी. यावेळेस बॉल पाहावं लागेल. पंचांचा इशारा येतो. अगदी कदाचित विकेटच्या बाहेर आशाळभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जातं, परंतु पंचांनी पाहिलंय की यावेळेस वाईड बॉल एक्स्ट्राच्या रूपानं रन्स मिळते एक. अगदी मी तर म्हणेन गोलंदाज परेचा विचार केला. मागच्या षटकामध्ये ज्याने मागच्या मॅचमध्ये त्याने शेवटचं षटक हाताळलं होतं, तिसरं षटक ज्याने हाताळलं होतं तो गोलंदाज परेश आपण पाहतो. आता वैयक्तिक पहिले षटक आणि संघाच्या वतीने दुसरा षटक. चेंडू सरळ चालला, फाईन लेग क्षेत्राला बीट करून बॅटची कडा घेतली आहे आणि चेंडू मात्र थांबणार नाही आहे. यावेळेस आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू फरार होईल. रन्स मिळतात 4. मध्ये धोतर संघाला बीट करत जांभरूक संघ वरती आला. त्यानंतर आपण पाहिलं तर मुलगाव संघाला बीट करून हा बिरदोले संघ वरती आला. सेकंड राऊंडची मॅच तुम्ही पाहतायत. पहिला सामना आपण पाहतो आपल्या टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ऐकतात, ऑनलाईन पाहतात, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर 42 धावांचं गरज असताना आता धावा येत आहेत त्या जांभरूक संघासाठी. शेवटच्या बॉलवरती आला चौकार, त्यानंतर वाईड बॉल, त्यानंतर चौकार. म्हणजे एकंदरीत टीमची टोटल अद्यापपर्यंत 15 धावा. यावेळेस सनीसाठी हा बॉल भन्नाट वेग, लाईन चांगली आहे, पाहावं लागेल. यावेळेस सनीला मात्र केलंय बीट. धावसंख्या अगदी स्थिर आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. 42 धावांची गरज असताना अद्याप जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील येणारे 16 बॉल आणि 27 धावा हे समीकरण आपण पाहतोय या मॅचचं. हे इक्वेशन असेल. एका बाजूला बिरदोले तर दुसऱ्या बाजूला जांभरूक. जबरदस्त मॅच, विद्यमान सामना मैदानावरती रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस अजून एक बॉल, पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. अंपायर सिग्नल ॲज इट इज वाईड बॉल आणि अजून एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. गोलंदाज आपण पाहिलं ना तर परेचा विचार केला. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू त्याने स्क्वेअर फेकला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर डॉट चेंडू. म्हणजे कमबॅक तिथे असं वाटलं होतं की इथून कमबॅक करेल, परंतु पुन्हा एकदा दिशेपासून फरकटतायत गोलंदाज परेश. धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय. अजून एक यावेळेस पाहावं लागेल. पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला लागत असताना पहिल्या विकेटचं होत आहे पतन. सनीला मात्र परतावं लागतंय. बिग विकेट, बिग लॉस. पहिला धक्का लागत असताना जांभरूक टीमला फलंदाज बाद. आता कमबॅक केलंय, विकेट तर मिळाली. कदाचित सेल्फ कॉन्फिडन्स लेवल थोडीशी हाय झाली असेल गोलंदाज परेशची. आणि 26 धावांची गरज असताना अद्याप सामना करायचा येणाऱ्या 15 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना या मॅच मध्ये अनिरुद्ध येत आहेत. न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 ला फलंदाजीसाठी आपण पाहतो. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असेल परेश. अतिशय चांगला झेल टिपला यष्टीरक्षकाने. क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात पहिली सफलता अर्जित केली आहे. आणि आता मात्र आपल्याला पाहायचं नवीन बासमत जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत कदाचित चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. परंतु यावेळेस चांगला फटका लॉंग गॉपच्या दिशेने. चेंडू सरळ चालला यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4 इंटू द फॅन्स 4 रन. बाद झाला ना, नक्कीच जांभरूक संघ एकच संघ असेल. जिथे लोकांची विचार करण्याची क्षमता संपते ना, तिथे मात्र आपली क्षमता लोकांना आपण दाखवायची असते. आणि हे करत असताना हा चौकार आपण पाहिला फलंदाज अनिरुद्धच्या बाटमधून.
यावेळेस लाईन चांगली आहे, पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न, भरपूर चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक डॉट चेंडू इथून मात्र प्रेशर क्रिएट करेल प्रतिस्पर्धी संघावरती आणि एखादा मोठा फटका सामन्याचं समीकरण सोपं करत असताना आपल्याला हा जांभरूक संघ देखील पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, कारण दोन्ही संघाने एक एक संघाला बीट केलंय आणि ते दोन संघ आमने सामने या दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा विद्यमान सामना आहे, जो संघ जिंकेल तो थेट तिसरा फेरीमध्ये दाखल होईल. क्वार्टर फायनलची मॅच तो संघ खेळेल. इथे रिव्हर्स अटॅम्प, परंतु चांगला झेल टीपला गेलाय आणि फलंदाज होईल बाद. शॉट थर्ड मॅनला टीपला जाईल. काही गरज होती का या फटक्याची, परंतु यावेळेस आपण पाहतोय जांभरूक संघाला लागणारा हा दुसरा धक्का, फलंदाज बाद. धाव फलकावरती आणि 20 या धाबत संख्येवरती लागणारा हा दुसरा धक्का. आमचे स्कोरर आमचे विराज आम्हाला सांगतायत की पहिल्या षटकामध्ये 10 धाबा खर्च केल्या गोलंदाज तुषारने. त्यानंतर आपण पाहिलं तर परेशने 10 धाबा खर्च केला. 2 गडी त्यांनी नक्कीच बाद करून दिले आपल्या संघासाठी. आणि मोक्याच्या क्षणी मात्र अत्यंत चांगला खेळ त्याचा राहिला, परंतु आता येणारे 12 चेंडू 20 धाबा झालेत, परंतु येणारे 12 चेंडू 22 धाबा बनवायचे. म्हणजे आता कदाचित 11च्या सरासरीने या धाबा चेस करायचे जांभरूक संघाला. जर हे निर्णायक षटक मयूरचं भरपूर चांगलं राहिलं ना, तर बिरदोले संघ देखील या मॅच मध्ये शिरकाव करेल. सामना बॅलन्स आहे, सामना ना बिरदोले संघाच्या बाजूने ना जांभरूक संघाच्या बाजूने. सामना अद्याप मैदानाच्या आतमध्ये बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज की गोलंदाज, आता याचं वर्चस्व आपल्याला या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय आकाश अमोल आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रशांतला तुम्ही पाहतायत. गोलंदाज तयार, मयूर बॉलिंग ट्रॅक वर दिसायच्या. राऊंड विकेटने हा बॉल क्षेत्ररक्षक येतात आणि झेल होल्ड मिस्टेक. आणि यावेळेस आपण पाहतोय चेंडू सरळ चाललाय, जणू काय या फटक्याचा चटका लागला असेल. चेंडू सीमा पार, चौकार. ही कॅच सोडली की ही मॅच सोडली आहे, याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण जणू काय हाताला चटका लागून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. धावत संख्या दफलकावती यावेळेस आपण पाहतोय जर मोठे फटके आले तर नितांत आम्ही इक्वेशन सांगत असतो की जर मोठे फटके बॅटिंग लाईनअप करत असताना आले तर कदाचित सामन्याचं समीकरण तुम्हाला सोपं पाहायला मिळेल. परंतु एक एक डॉट चेंडू इथून बिरदोले संघाला कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय फुलटॉस चेंडूला सरळ लॉप केलाय. जेलची संधी होती, नामी संधी. कदाचित गोलंदाज मयूरने केलेली चांगली कामगिरी. म्हटलं जाताना ज्याप्रमाणे गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते ना, ती मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षित असते, परंतु ती साथ त्याला लाभत नाहीये. गोलंदाज तयार मयूर. यावेळेस विकेट, अप्रतिम फटका आपण पाहतोय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, चेंडू सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषे बाहेर. बन कोरडीचा हा ब्रँडेड षटकार. नक्कीच नक्कीच आपण स्क्वेअर लेगच्या वरून आपण हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जर कदाचित पाहिलं ना तर पहिल्या बॉलवरती झेल झाला असता फलंदाज अमोलचा, तर कदाचित हा षटकार पाहायला मिळाला नसता. परंतु जेव्हा तुम्ही चुका कराल ना, एक एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. अतिशय दर्जेदार स्पर्धा आहे. तब्बल रोख रक्कम ₹50,000 स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय सुदामदादा पेमारे व स्वर्गीय प्रवीणदादा पाटील चषक ज्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. जर हा सामना गमावला तर तब्बल 364 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. धावत संघ धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय 11च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, परंतु या 3 बॉलवरती खर्च केल्यात मयूरने 11 धावा. परंतु इथून मयूरने जर कमबॅक केलं ना तरी या मॅच मध्ये बिरदोले संघ पुन्हा एकदा वापसी करू शकेल.
बिरदोले संघाकडे देखील क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता आता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. म्हटलं जातं ना, तुम्ही आपोआप या मॅच मध्ये चांगली कामगिरी करा. कदाचित तुम्ही जर सिद्ध होत असाल ना तर लोक तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करतील. आणि जर तुम्ही आज या मॅच मध्ये कदाचित स्ट्रगल केलं ना तर उद्याच्या गुगल वरती तुम्हाला सर्च केलं जाईल. कारण नाक्यांवरती गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला एकच चर्चा पाहायला मिळेल, काल त्या स्पर्धेमध्ये विजेता संघ कोण होता. धावत संघ धावफलकावरती 32 धावा, 10 धावांची गरज आहे. येणारे 8 बॉल आणि 10 धावा. वडा मॅच. राऊंड विकेटने ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. मयूर खोलवर टप्प्याचा बॉल. सुरुवातीला मात्र धावा त्याने खर्च केल्यात, परंतु पाहायचे पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन साइडला. राहुल होते चेंडूला गॅदर करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता सिंगलच्या मदतीने का होईना परंतु संघ पुढे जाण्याचा प्रयत्न भरपूर करतोय. कारण जांभरूक संघाला देखील माहिती आहे की आम्ही दूरचं अंतर कापलंय. म्हटलं जातं ना की पायाने चाललं तर अंतर कापता येते, परंतु डोक्याने चाललं ना तर मोठमोठ्या संघांना पराभूत करण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ शकतो. आणि या मॅच मध्ये तेच यांना करायचंय. धावत संघ धावफलकावरती 33 धावा, 42 धावांची गरज असताना शेवटच्या अंतिम बॉलवरती मात्र पूर्णपणे दारोमदार असेल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. आखो टप्प्याचा बॉल त्याला पाठवून सरळ. यावेळेस या बॉल वरती लिहिलं असेल सी यू लेटर. पुन्हा भेटू. षटकार. षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 20 धावा होत्या प्रथमेश, आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना मात्र या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या. म्हणजे आता 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. क्रिकेटमध्ये देखील सातत्याने वेगवेगळे पराक्रम होत असतात, वेगवेगळे रेकॉर्ड बनवले जातात, परंतु रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच बनवले जातात. जेव्हा आपण पाहिल्यानंतर काही संघ आहेत 1 चेंडू 1 धावेची गरज असताना, काल देखील आम्ही सामना पाहिला जिथे स्वर्गीय मसूद कोहारी चषक मध्ये डोके संघाला 1 चेंडू 1 धावेची गरज असताना फलंदाज तिथे धावबाद झाला. तो सामना कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने त्या संघाला तो सामना गमावा लागला. परंतु 6 चेंडूमध्ये आता 3 धावा डिफेंड करायचे ते मोरिया सीसी बिरदोले संघाला. असा एखादा गोलंदाज म्हटलं जातं ना मैदानाच्या आतमध्ये एखादा चांगला गोलंदाजाचा वापर इथे करावा लागेल. सातत्याने आम्ही सांगत असोय, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, क्यों लोग आज पत्थर को पूछते, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. आणि इथे आता कोणत्या गोलंदाजावरती भरोसा दाखवला जाईल बिरदोले संघाच्या वतीनं शेवटच्या अंतिम षटकामध्ये हे मात्र पाहायचे. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाज राहुल तयार शेवटच्या अंतिम षटकामध्ये. राहुल या गोलंदाजावरती कदाचित भरोसा दाखवलाय की राहुल या धावा डिफेंड इथून करू शकेल या मॅच मध्ये. आपल्याला पाहायचे स्ट्रायकर एंडला फलंदाज अमोल, ज्याने मात्र अद्यापपर्यंत जर विचार केला तर 2 चौकार 1 षटकार 4 सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधून एकंदरीत 18 या धावत संख्येवरती तो नाबाद खेळतोय. 6 बॉल आणि 3 धावांची गरज. धावा तर वाचवायचेत या मॅच मध्ये. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय क्रॅकिंग शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे विजयी चौकार येतोय. फलंदाज षटकार येतोय फलंदाज अमोलच्या बॅट मधून. हा विजयी षटकार. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना इथे फिनिश करत असताना MS धोनी स्टाईलने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने मात्र 24 धावांचं योगदान दिलंय अमोल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.